नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच वेगळा असा टर्न अँड ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, खूप मोठा धमाका होणार आहे. अचानक डॉक्टर रिव्हील करणार आहेत की काव्या प्रेग्नेंट आहे. तेव्हा पार्थची रिॲक्शन काय असणार आहे, तो काव्याची साथ देईल का, हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की नंदिनीने जीवाला भेटायला बोलवलेलं असतं. जीवाला वाटत असतं की आता सगळं चांगलं होईल, पण त्याच्या सगळं विरुद्ध घडतं. नंदिनी त्याला सरळ डिवोर्सची नोटीसच देऊन टाकते आणि बोलते, हे बघा, आता यापुढे मला हे नातं कंटिन्यू करायचं नाहीये. त्यामुळे जीवा फार निराश होतो आणि इकडे काव्याबरोबर सुद्धा अगदी तेच घडतं. पार्थ सुद्धा तिचा केक रिजेक्ट करतो आणि बोलतो, यापुढे आता आपल्यात कसलंच प्रेम राहणार नाहीये, कारण हा पार्थ देशमुख पूर्णपणे बदललाय. त्यामुळे जीवा आणि काव्या दोघेही हर्ट झालेले असतात. त्यामुळे ते पुन्हा भेटतात आणि आता विचार करतात यावरती एकच पर्याय आहे, त्यांच्या जवळ राहून त्यांचं मन वळवणे. त्यामुळे काव्या आता पार्थच्या घरी येण्याचा निर्णय घेते आणि जीवा नंदिनीच्या घरी. पण काव्याचं घरी आलेलं पार्थला अजिबात आवडत नाही. पण त्याचा नाईलाज असतो, कारण तो काव्याला घराबाहेर देखील काढू शकत नसतो, कारण काव्या किती हट्टी आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे नाईलाजाने त्याला तिला घरात घ्यावंच लागतं. पण प्रेक्षकांनो, घरात आल्या आल्या एक विचित्र आणि वेगळाच प्रकार घडतो. काव्या थेट वॉश बेसिनकडे जाते आणि उलट्या करू लागते. पण तिला काय उलट्या होत नसतात, फक्त उलटी आल्यासारखं वाटत असतं. ती बाहेर येते आणि काकूंना सांगते, म्हणजे तिच्या मानिनी काकूंना सांगते की मला कसं तरी होतंय, मळमळतंय. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना, लांडगाला लांडगाला, ती म्हण बरोबर काव्यावरती लागू होते. ती आता मानिनीला बोलते, काकू अहो बघा ना, इथे आल्यापासून मला सतत कोरड्या उलट्या होत आहेत. एकतर उलटीसुद्धा येत नाहीये आणि मळमळल्यासारखं होत आहे. तेव्हा मानिनी बोलते, काव्या अगं काळजी करू नकोस. मागच्या वेळेस कसं तू अंटशंट खाल्लं होतंस, म्हणजे ती भजी खाल्ली होतीस ना. तेव्हा आशाताईंनी काय अफवा पसरवली होती की तू प्रेग्नेंट आहेस. पण तसं काहीच नव्हतं, तुला फक्त ॲसिडिटी झाली होती. मला असं वाटतंय, गोळ्या खा, तुला बरं वाटेल. माझ्याकडे आहेत ॲसिडिटीच्या गोळ्या, मी तुला देते. आणि अशा प्रकारे ती आता काव्याला गोळ्या देते. काव्या आता गोळ्या घेऊन वगैरे झोपते. पण पूर्ण दिवस सरतो, तिचं काय हे सगळं कमी होत नसतं. तिला कंटिन्युअसली उलट्या होत असतात. मानिनी बोलते, काव्या अगं मागच्या वेळेस लगेच तुला बरं वाटलं होतं, मग आत्ता बरं का वाटत नाहीये. आपण एक काम करू, डॉक्टरांना बोलू. तेव्हा काव्या बोलते, काकू अहो त्याची काही गरज नाहीये, उद्यापर्यंत मला बरं वाटेल. पण मानिनी तिचं काहीच ऐकत नाही. ती बोलते, काव्या मी ऐकणार नाहीये, मी बोलवते. आणि अशा प्रकारे ते आता त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलावून घेते. डॉक्टर येते, काव्याला तपासते. डॉक्टर आता काव्याच्या रूममध्ये येते, तिला तपासते. मानिनी तिथेच उभी असते. ती बोलते, डॉक्टर टेन्शन घेण्यासारखं काय नाहीये ना, सिरियस काही नाहीये ना. तेव्हा डॉक्टर बोलते, हो हो मिसेस देशमुख, सिरियसच आहे. आणि मी तर म्हणते, तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना इथे बोलावून घ्या. मानिनी खूप घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की नक्की काव्याला झालंय तरी काय. मानिनी बोलते, मॅडम तुम्ही तर टेन्शन देताय, प्लीज सांगा ना नक्की आमच्या काव्याला काय झालंय. तेव्हा डॉक्टर बोलते, हो हो मिसेस देशमुख, सगळं सांगते. तुम्ही तिच्या सगळ्या जवळच्या लोकांना बोलावून घ्या. आणि मग काय, मानिनी सगळ्यांना बोलावून घेते. इतकंच की काय, की नंदिनीला म्हणजे तिच्या बहिणीला सुद्धा फोन करून बोलावून घेते. नंदिनी खरं तरी येणार नसते, पण आता काव्याची ही बातमी ऐकून तिला यावंच लागतं. रम्या वसवत्या सगळेच आता तिथे जमलेले असतात. आणि मग काय, डॉक्टर खूप मोठा धमाका करते आणि बोलते, घाबरण्यासारखं काहीच नाहीये, उलट आनंदाची बातमी आहे, आनंदाची बातमी. देशमुखांच्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे, नवीन पाहुणा. आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. मानिनी बोलते, काय, आमच्या घरामध्ये नवीन पाहुणा, पण हे कसं शक्य आहे. नाही नाही डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही परत एकदा आमच्या काव्याला तपासा. हे शक्यच नाही, काव्या प्रेग्नेंट होणं शक्यच नाही. तेव्हा डॉक्टर बोलतात, हे बघा मिसेस देशमुख, मला पुन्हा तपासण्याची काहीच गरज नाहीये. हे बघा पुरावा. बरं मी काही गोळ्या लिहून देते, त्यांची काळजी घ्या. आणि पार्थ, आता तुला तुझ्या बायकोची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आता तू बाप होणार आहेस लवकरच. चला येते. असं म्हणतच डॉक्टर तिकडून निघून जातात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. कोणाला काय बोलावं काहीच कळत नसतं. आणि आता मात्र रम्याला बरोबर पॉईंट मिळालेला असतो. ती आता या सगळ्याचा भाऊ करते आणि बोलते, पार्थ अरे बघतोयस ना, डॉक्टर काय म्हणून गेल्या, काव्या प्रेग्नेंट आहे. अरे बघ, तुझ्या बायकोने तोंड काळं केलंय. कारण या घरात आल्यापासून काव्याचं तर तुझ्यावरती प्रेमच नव्हतं. साधं तिने तुला टच सुद्धा करू दिलं नाही. मग विचार कर ना, हे बाळ नक्की आहे तरी कोणाचं. मला तरी खूप मोठा डाऊट आहे, हे बाळ नक्की जीवाचं तर नाहीये ना. आणि रम्याचं हे विधान ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांना खूप राग येतो. मानिनी आता जोरातच ओरडते, रम्या तोंडाला जरा लगाम लाव, वाटेल ते बोलू नकोस.
आणि तोंड सोडून इतकं घाणेरडं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आपण देशमुख आहोत आणि आपल्या इथे असलं बोललेलं घाणेरडं मला चालणार नाही. पण वसुहत्या मात्र बरोबर तिच्या लेकीची साईड घेते आणि बोलते, मानिनी उगाच माझ्या रम्याला ओरडू नकोस. मला मान्य आहे ती जे काही बोलते ते तुम्हाला सहन होण्यासारखं नाही आहे, पण मला सांगा ना, ती जे काही बोलते त्यातलं काय चुकीचं आहे? शब्दानी शब्द, खडानी खडा खराय. आणि जरा नंदिनीकडे बघ ना, अगं तिला सुद्धा पटलंय. तिला जर ही गोष्ट पटली नसती तर लगेच माझ्या अंगावरती धावून आली असती. नाही म्हणजे यापूर्वी या काव्याला जरा काय बोललं की नंदिनीला लगेच लगेच मिरची झोंबायची आणि एखाद्या म्हशीसारखी ती आमच्यावरती धावून यायची. नंदिनी मात्र एकदम शांत उभी असते. हे सगळं पाहून काव्याला फार वाईट वाटतं. ती बोलते, नंदिनी ताई, अगं तू बोलत का नाही आहेस? याचा अर्थ तुला सुद्धा हेच वाटतं का? तेव्हा नंदिनी बोलते, हे बघ काव्या, खरं तर मला यावरती काहीच बोलायचं नाही आहे. कारण नाती इतकी कॉम्प्लिकेटेड झाली आहेत ना की मला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. आणि आता मात्र पार्थला सहन होत नाही. तो जोरातच ओरडतो, एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही माझ्या बायकोबद्दल खूप काही बोलला. आता मला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे. तेव्हा रम्या बोलते, मी काय म्हणते, तुम्ही ना टेस्टच करा, DNA टेस्ट करा, म्हणजे सगळ्यांना कळेल की नक्की काव्याच्या पोटातलं बाळ नक्की आहे तरी कोणाचं, जीवाचं का पार्थचं. तेव्हा पार्थ बोलतो, एक मिनिट, या सगळ्याची काही गरज नाही आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की त्यांच्या पोटातलं बाळ हे माझं आहे, पार्थ देशमुखचं आहे. आणि हे सगळं ऐकून तर कोणाला काहीच कळत नसतं की पार्थ हे काय बोलतोय. कारण त्या दिवशी त्यांनी सगळ्यांसमोर क्लिअर केलेलं असतं पार्टीमध्ये की आम्ही दोघे पवित्र आहोत, आमच्या दोघांमध्ये तसं काहीच नाही झालेलं. आणि इकडे जीवाने सुद्धा सांगितलेलं असतं की आम्ही कोणतीच मर्यादा नाही ओलांडली. मग हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा आता नंदिनी काव्याला विचारते, काव्या आता तूच सांग, तूच हा डाऊट क्लिअर करू शकतेस, हा सगळा काय प्रकार आहे? काव्या मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. ती बोलते, ताई अगं मला खरंच माहीत नाही आहे, माझ्या पोटातलं मूल नक्की आहे तरी कोणाचं मला खरंच काय आठवत नाही आहे. पण एक मात्र मी 100% सांगू शकते की लग्नापूर्वी माझ्यात आणि जीवामध्ये तसं काहीच नाही घडलेलं. तेव्हा मानिनी सुद्धा आता काव्याची साथ देते आणि बोलते, माझी सून जे काही बोलते ना त्यावरती माझा 100% विश्वास आहे. पण नंदिनी मात्र पेटून उठलेली असते. ती जोरजोरात ओरडत असते, काव्या सांग, तुझ्या पोटातलं बाळ आहे तरी कोणाचं, मला जाणून घ्यायचंय. कारण तिच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न पडलेला असतो. भीती वाटत असते की समजा हे बाळ जर जीवाचं निघालं तर काय करायचं, हा विचारसुद्धा तिला करवत नसतो. आणि अशा प्रकारे घरातली सगळी माणसं काव्यावरती चढलेली असतात. काव्या सांग, काव्या सांग, हे बाळ कोणाचं आहे. सगळेच आता काव्यावरती अविश्वास दाखवत असतात. तेव्हा पार्थ आता जोरातच ओरडतो, प्लीज कुणीही काव्यांवरती अविश्वास दाखवू नका, हे बाळ जीवाचं नाही आहे तर माझं आहे. मानिनी बोलते, पण पार्थ हे कसं शक्य आहे? रम्यासुद्धा बोलते, पार्थ रे काय बोलतेस तू, उगाच स्वतःच्या बायकोची बाजू घेऊ नकोस, तेही चुकीच्या गोष्टींसाठी. तेव्हा पार्थ बोलतो, नाही मी खोटी बाजू घेत नाहीये किंवा चुकीची बाजू घेत नाहीये. मी सांगतो, खरं तर त्या रात्री आम्हा दोघांमध्ये अशा काही गोष्टी घडल्या होत्या. तेव्हा काव्या बोलते, देशमुख पण मला खरंच आठवत नाही आहे, त्या रात्री आपल्यामध्ये काहीतरी घडलं होतं. आपण फक्त मूवी डेट एन्जॉय केली होती, त्या पलीकडे काहीच घडलं नव्हतं. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या अहो तसं काहीच नाही आहे, तुम्हाला आठवत नसेल पण त्या रात्री आपल्यामध्ये सगळं काही घडून गेलं होतं. आणि अशा प्रकारे आता त्या रात्री काय घडलं होतं हे पार्थ आता सगळ्यांना सांगतो. सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की हे बाळ आता खरंच या दोघांचं आहे. नंदिनीला फार वाईट वाटतं. ती आता काव्याची माफी मागू लागते आणि बोलते, मला खरंच माफ कर, म्हणजे बाकी कोणी नाही पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, कारण मी तुझी बहीण आहे. अविश्वास दाखवला याबद्दल सॉरी, मला माफ कर. असं म्हणतच ती आता काव्याला घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते, काव्या तू अजिबात काळजी करू नकोस, मी देशमुखांना मनवेन, मी पार्थला सांगेन, तुम्हा दोघांना एकत्र मी आणेन. आता तुला तुझे सगळे हक्क मिळायलाच हवे, तुला आणि तुझ्या बाळाला. तेव्हा काव्या बोलते, ताई अगं माझं ठीक आहे गं, पण तुझा आणि जीवांचं काय, तू तुझ्या आणि जीवाच्या नात्याचा काही विचार केलायस का? तेव्हा आता प्रेक्षकांनो यांच्या नात्याचं पुढे काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.